महाभारत हे एक फक्त युद्धकथा नसून जीवनाचा सार आहे. काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हेच त्यातून शिकायला मिळतं. संपूर्ण महाभारताचा सार अशा प्रकारे करता येईल. 1. मुलांचा अयोग्य हट्ट आणि अहंकार वेळीच नियंत्रित केला नाही तर तो परिवाराच्या विनाशाचे कारण ठरू शकतो, जे कौरवांचे झाले. 2. तुम्ही कितीही महान किंवा शक्तिशाली असला पण जर त्याचा वापर अयोग्य माणसासाठी केला तर त्याने विनाशच होणार, जे कर्णाने केले. ज्ञान आणि विवेकाचा वापर जर तुम्ही अधर्मी लोकांसाठी केला तर तुम्ही अशा परिस्थितीत जाता ज्यातून कधीच सुटका होत नाही, जी अश्वत्थाम्याची झाली. 3. असे वचन किंवा शपथ घेऊ नका जी तुम्हाला अन्यायी लोकांची साथ द्यायला लाचार करेल, जे भीष्माचार्यांनी केले. 4. अहंकार आणि हव्यास तुमचा विनाशच करतो, जो दुर्योधनाचा झाला. 5. जी व्यक्ती मोह, स्वार्थ आणि अज्ञानाने आंधळी झालेली आहे त्याला नेता बनवलं तर तो समाजाला अंधारातच नेतो, जे धृतराष्ट्राने केलं. 6. ज्ञानाबरोबरच योग्य मार्गदर्शन मिळाले तर विजय नक्की होतो, अर्जुनासारखा. 7. धोका आणि धूर्तपणा करून मिळवलेले यश थोड्या वेळापुरतं मिळू शकतं, पण ते कायमस्वरूपी नसतं. शकुनीलाही नाही मिळालं. 8. सत्य, नैतिकता आणि कर्तव्याचे पालन तुम्हाला सन्मान आणि विजय मिळवून देतं, जे युधिष्ठिराला मिळालं. 9. महाभारत आपल्याला हेच शिकवतं की जीवन एक कुरुक्षेत्र आहे, जिथे आपल्याला रोज योग्य आणि अयोग्य गोष्टींची निवड करायची असते. जो सत्य, संयम आणि कर्तव्याचं पालन करतो त्याला यश नक्की मिळतं. महाभारताची ही शिकवण तुम्हाला कशी वाटते ते नक्की कळवा.